सकाळचे 6 वाजलेत आणि 5:30 वाजल्यापासून आपण जाळं भरण्याची काम करतोय. आता जाळं भरून झाली काय आपण गाठा घेऊन जाऊ ते म्हणजे खोल समुद्रात. कुणाल, अजून आपण आपल्या लोकेशनवर पोहोचलोय ना. राज किती टाइम लागेल अजून? 5 मिनिटात पोहोचू राज बोलते. आणि वरी देखा किती मोठे मोठे हातीन अजून. हे देखा तुफान तुफान. आणि आपली सगळी जाला बिला हातींनी ते आपण सकाळचीच भरून ठेवली. आता डायरेक्ट गेल्या गेल्या जाला पाण्यात टाकायची हातीन आपल्याला. चला डायरेक्ट आता लोकेशनवर गेल्यानंतर भेटू, कारण की लाटा जाम जोरा जोरात आहेत. आपला कॅमेरा भिजतोय. आपण बरोबर किल्ल्याच्या मागे पोचलोय आणि किल्ल्याच्या मागे पोचल्यानंतर लाटांचं प्रमाण बघा काय आहे आणि आपल्या गटकाची स्पीड देखा काय. आणि राजभाई बसलोय तो म्हणजे आवारीवर. आता तुम्हाला गटकाची स्पीड आणि लाटा दाखवत आहे मोठे मोठे. हे देखा एकदम जबरदस्त असं लाटा फुटतात. पूर्ण भिजलोय आम्ही. हे देखा आणि सोमनाथ आणि हेमंत भाऊ पुरा बसले नालीवर. पूर्ण शाप भिजून वाट लागली. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता वाजलेत ते म्हणजे सकाळचे 7. आणि येतानाचा जास्त व्हिडिओ शूट नाही केला कारण की जाम लाटा होत्या आणि वरी बिरी उरत होते. हे देखा आपल्यासोबत आहे तो म्हणजे कुणाल, राजभाई आणि आपलं सोमनाथ दादा आणि हेमंत दादा आहे. आणि आता आपण राज जास्ती करून कसली मासेमारी करायला लावली? मोस्टली पाले आणि सरगुट्यांची जाल आहे. त्यांनी सरगुट्यांची जाल आहे ती जी आपण लावतो ना, त्याला पाला भेटेल, पापलेट भेटला तर पापलेट आणि बाकी इतर छोटी मोठी मच्छी भेटेल. रिको आता जाला लावायची सुरुवात केली. आता तुम्हाला दाखवत आहे जाला कशी लावली जातात आणि त्याच्यानंतरची प्रोसेस तुम्ही पुरा देखा काय असेल व्हिडिओमध्ये. आणि सकाळचा क्लायमेट देखा काय आहे, एकदम खतरनाक. सकाळचे एकदम पावसासारखा वाटत होता, पण आता सूर्यदेवांचे पण दर्शन राहिले. चला जाला लावून घेऊ. राज बसलोय आवारीवर आणि अंगे सोमनाथ फरा टाकते पाण्यातला आणि अंगे भाऊ हिटी टाकते पाण्यात. येते का जालीची खालची बाजू आणि ही जालीची वरची बाजू. टोटल किती झाला तीन राज? 7 आणि 17 म्हणजे 20च्या वरती झाला तीन. आणि जाला लावायला आपल्याला किती 20 मिनटं लागतील ना? 15-20 मिनटातला आपली सगळी जाला लावून होती. त्याच्यानंतर आपण वेटिंग करणार आहोत. ते किती करणार आहोत ते नंतर तुम्हाला सांगता. हे देखा जाला कशी पद्धतशीर पाण्यात टाकली जाताना. आपली बोट आहे ना मशीनवाली, ती हल्लो आपण चालवतो अशी एकदम कमी स्पीडला आणि त्याच चालत्या स्पीडला जालं आपण पाण्यामध्ये टाकत असतो. आपला एक वसोंग गेलाय पाण्यातला आणि आता दुसरा वसोंग आपण दुसऱ्या जागेवर लावायची सुरुवात केली. यो देखा पावटा गेला आपला तया. टोटल आपल्या गटकामध्ये 24 ते 25 झाल्या होत्या. त्याचे आपण 2 पार्ट केले होते, म्हणजे त्याला 2 वसोंग बोलतात डिवाईड करून. 12 जाल्यांचा एक वसोंग आणि दुसरा 12 जाल्यांचा एक वसोंग, असे 2 वसोंग आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावलेले आहेत. चला हा पण आपला वसोंग आहे ना 12 जाल्यांचा, तो आता टाकून होईल पाण्यामध्ये.
आपली जाला देखा पाण्यामध्ये कशी चालली ना आता. सगळी जाला लावून जाईल आणि आपल्या गटाक जाम फास्ट चालत असते. त्याच्यापासून आपल्या गटकामध्ये पाणी येत असते टायमाला. ते पाणी आपल्याला बेण्या करायला लागते असा का आपल्याला ड्रामाच्या साह्याने. सोमनाथ, आता आपल्याला किती मिनिटं थोपायचं आहे अजून? अर्धा तास. मग त्या अर्धा तासात काय करायचं आपण आता? टाइमपास खायला काय हाणलं का नाही? सगळी जाला लावून झाली ना आपली आणि आता आपण अर्धा तास थोपू. अर्धा तास थोपायचं नाही का जास्त? अर्धा पाऊण तास थोपायला लागेल आपल्याला. वेटिंग करायला लागेल. आता सकाळचा नाश्ता करून घेता. नाश्त्याला काय आहे नाही ते तुम्हाला दाखवत आहे. ये दे का लेस कुरकुरे फरसाण आणि त्याच्यासोबत आहे तो म्हणजे कांदो. बारीक कांदो कापून घेतो आणि फरसाणात मिक्स करून सकाळचा नाश्ता करून घेतो. देखो अर्धा तास थोपू. त्याच्यानंतर काय आपल्याला मावरा लागते नाही ते दाखवत आहे तुम्हाला. फरसाण आणि कांदो त्या सकाळचा नाश्ता करायचा. भेटतो मी पाहिजे यार. मी सांगते घरी जायला 2-3 पाले भेटू दे मला. बारा नाही एक वाजता जायचं नाही. अर्धा तास थोपल्यानंतर आता आपण सरगुट्यांची जाला ते लागण्याची सुरुवात केली. देखू सरगुट्यांच्या जालाना काय टापा भेटताना आपल्याला जराशी खांडकी लागून जाईल. काहीच मावरा नाही देखू. आता एक गादो आलेलो खांडकीच्या जवळपास. गादो आलोय म्हणजे काय ना काहीतरी मावरा आहे. पण ते मावरा असला नाही पालो बोला नाही ते पापलेट तो गादो आणि सगळी खांडकी आपली रिकामी करून जाते. अर्ध्यापेक्षा जाली आहे नाही ते आपली खानात लागून जाईल. अजूनपर्यंत एक पापलेट पण आहे आणि एक पालो पण आलोय नाही. आता जराशी खांडकी रिली फुरा देखो शेवटच्या पादराला काय भेटते काय. तर झालो झाली एक वसून पालावून राहिलो आपलं. आता चाललो ते म्हणजे आपण दुसऱ्या जालांजवळ. देखो आता दुसऱ्या जाल्यानं आपल्याला काय मावरा भेटते. जवळच आपले दुसरे खांडके आहेत आणि प्रत्येक टायमाला मावरा भेटते असं नसते. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते मासेमारी यो नशिबाचा खेळ आहे. देखू आज आपला नशीब आपल्याला साथ देते का नाही. आता जर आपण झाला ना मावरा नाही भेटला ते आपण घरा नाही जाणार. आपण जाऊ ते म्हणजे दरी जरा जवळ पाण्यात जाऊ आणि तया झाला लावून देतो. लाग राज लाग 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 पालो काही येई नाही अजून. येते रातचो लागून लागून फेस फुटलो. 2 पाले तरी येऊन दे कांज्यावर. ते 2 पण येत नाही. खांडकी खप्याला येईल इथे का पालो काय दुसरा पण काहीच मावरा ये नाही. अख्खे सगळे खांडके पालावून जायले आणि फक्त एक टाप लागला येते का आवऱ्या खांडक्याना.
काठी लागली काठी. चमकते रे का कसले. चांदी चांदी. आज का आपल्या नशिबात पाले नाही का सरगुटी नाही रे का सगळे चिपचिप हतीनच. चला आता ये लागून घरात जायचं ना राज. कारण की जवरे पण बुटी आणि गटका आलेली ती सगळी रिटर्न गेली. कारण की मावरा अजिबात नाही कोणलाच नाही. जवळपास जी गटका मित्र होते ना आपले त्यांना आपण कॉल केले कोणलाच काय मावरा नव्हता. सगळे रिटर्न घरा गेले. आपण पुन्हा झाला लागू आणि लगेच घरा जाऊ. इथे का मिनिया राहिली जित्तीच आहे. समुद्री साप मेलोय का जित्तोय कार कार. चावलं चिकोल खायला लागेल त्याला. चिकोल खात्या. आणि एवढ्या कसलं मोठं आहे साप. ॲनाकोंडा समुद्री साप काहीतरी खायला वाटते त्याने. टाकाव सोमनाथ किती मोठं आहे. दोन हातात धर दोन हातात टाक. पाण्यात टाक पावताना दाखीदा. अंगार नको टाकू आमच्या. तो पावते पावते कसलं पावते पाण्याच्या वर्षी. चला सगळी जाला घेतली खानात. मशीन चालू केलाय. आता आपण निघतो ते म्हणजे घरा जायला आता फक्त 10 ते 15 मिनिटं लागतील आपल्याला. आणि येते का सगळे बुटी सगळे गटका घरा गेले. आता आपण पण जाला घेऊ आणि घरचो रस्तो धरू. काल बरेच पाले भेटलेले पण आज रिकामी चालला आपला गाडा. सकाळी 5-5:30 वाजता आपण बंदरात येऊन जाला बिला गटकामध्ये लागली आणि आता वाजले ते म्हणजे सकाळचे 9:30 वाजले. घरी जाईपर्यंत 10 वाजतील. म्हणजे 6, 7, 8, 9, 10 5 ते 6 तास आपण मेहनत केली. आणि हे 5 ते 6 तासाची मेहनत आहे ना ती पूर्णपणे वेस्ट गेली. अजिबात मावरा नाही भेटला. चला आता किनाऱ्यावर गेल्यावर भेटू राहिले. पंधरा ते 20 मिनटामध्ये आपण पोचलो ते म्हणजे किनाऱ्यावर. मगाशी इथूनच आपण निघालो होतो ते म्हणजे मासेमारीला. आणि 4-5 तासाची मेहनत करून आपण आलो किनाऱ्यावर परत. हे बघा चला आता लोयली टाकून घेतली गटकाची. आता गटाक आपण इथे पार्क करू आणि घरी निघू. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मच्छी बघायला भेटली नाही पण मेहनत करून मच्छी भेटत नाही कधी कधी. असा प्रत्येक दिवस सेम नसतो. म्हणजे कधी मच्छी भेटते भरपूर तर कधी कधी भेटत नाही. तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा. चला रे टाटा राज. बेटर लक नेक्स्ट टाईम. आपण परत एकदा येऊ आणि परत एकदा तुम्हाला मावरा धरून दाखवू याच गटकात.